कधी-कधी असं वाटतं ना, की सगळं काही मागे सोडून एका मोकळ्या रस्त्यावर निघून जावं. हाच जो स्वातंत्र्याचा आणि नव्या शक्यतांचा अनुभव आहे, तो वॉल्ट व्हिटमन त्यांच्या सॉन्ग ऑफ दी ओपन रोड या कवितेतून अगदी प्रभावीपणे मांडतात. तर आज आपण याच प्रवासाचं आणि त्यातून मिळणाऱ्या एका आत्मशोधाचं विश्लेषण करणार आहोत. तर मग हा खुला रस्ता म्हणजे नक्की काय? तो फक्त एक मार्ग आहे का? की आपल्या आत दडलेल्या स्वातंत्र्याची आणि अमर्याद शक्यतांची एक प्रतिमा? विटमन आपल्याला याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी घेऊन जातात. हा खुला रस्ता म्हणजे केवळ डांबराचा रस्ता नाहीये. नाही, तो आहे गतीचं आणि बदलाचं प्रतीक. ही जणू एक अशी जागा आहे जिथे आपण भूतकाळाची ओझी उतरवून एका नव्या स्वच्या दिशेने सहज पहिलं पाऊल टाकू शकतो. पण हे विचार इतक्या प्रभावीपणे मांडणारा, या रस्त्याचं गाणं गाणारा हा कवी आहे तरी कोण? चला तर मग ओळख करून घेऊया या शब्दांच्या जादूगाराची. हे आहेत वॉल्ट व्हिटमन. अमेरिकन साहित्याला एका बंडखोर आणि लोकशाहीवादी आवाजाने समृद्ध करणारे एक महान कवी. खरं तर त्यांच्या लेखणीने केवळ कविता नाही लिहिली, तर कवितेची व्याख्याच बदलून टाकली. म्हणूनच व्हिटमन यांना मुक्तछंदाचे जनक असंही म्हणतात. आता मुक्तछंद म्हणजे काय? तर अशी कविता जी यमक किंवा ठराविक मात्रांच्या बंधनात बिलकुल अडकत नाही. यात भावना आणि विचारांचा प्रवाह अगदी मुक्तपणे वाहतो, अगदी त्या खुल्या रस्त्यासारखाच. लिव्ज ऑफ ग्रास हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध काव्यसंग्रह. आणि ते फक्त कवी नव्हते, तर एक उत्तम निबंधकार आणि पत्रकारही होते. त्यांची ओ कॅप्टन माय कॅप्टन ही कविता तर खूपच गाजली. पण सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही कविता त्यांच्या स्वातंत्र्याच्या आणि वैयक्तिक अनुभवाच्या विचारांचं खरंच सार मांडते. आणि व्हिटमन यांच्या याच बंडखोर विचारांचं प्रतिबिंब आपल्याला कवितेत अगदी स्पष्ट दिसतं. चला बघूया त्यांनी आत्मनिर्भरतेचं हे गीत नेमकं कसं गायलं आहे. कवितेची सुरुवातच किती आश्वासक आहे बघा. मी हलक्या मनाने पायीच खुल्या रस्त्यावर निघालो आहे. निरोगी, स्वतंत्र आणि संपूर्ण जग माझ्या समोर आहे. हा लांबचा तपकिरी रस्ता मला हवं तिथे घेऊन जाईल. या ओळींमध्ये फक्त आशावाद नाहीये, तर एक जबरदस्त निश्चय आहे. कवी कुणाच्या परवानगीची वाट पाहत नाहीये, तो स्वतःच आपला मार्ग निवडतोय. आणि मग ते जे म्हणतायत ते तर अप्रतिम आहे. आजपासून मी नशिबाकडे काही मागत नाही, कारण मी स्वतःच माझं नशीब आहे. हे फक्त एक धाडसी विधान नाहीये, ही तर नियतीवर मात करण्याची घोषणा आहे. म्हणजे नशिबाला दोष देण्याऐवजी स्वतःच्या कृतीतून आपलं भविष्य घडवण्याचं हे एक आवाहनच आहे. म्हणूनच हा प्रवास केवळ नकाशावरचा नाही, तर तो आपल्या मनाच्या आतला आहे. ही आत्मजागरूकतेची आणि स्वतंत्र इच्छाशक्तीची एक क्रांतिकारी घोषणा आहे. आणि याच जाणीवेतून ते सामाजिक बंधनांनाही नाकारतात. ते म्हणतात, घरातल्या तक्रारी, ग्रंथालय आणि किरकिरी टीकाटिप्पण्या, आता बास झालंय हे सगळं. मी आता कणखर आणि समाधानी होऊन या खुल्या रस्त्यावर प्रवास करतोय. म्हणजे पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून जे शहाणपण मिळतं त्याला इथे जास्त महत्त्व दिलं आहे. पण थांबा, याचा अर्थ असा नाही की कवी आपल्या भूतकाळातून पळून जातोय. नाही. आणि इथेच कवितेत एक सुंदर विरोधाभास तयार होतो, जो आपल्याला अधिक खोलवर विचार करायला लावतो. तो जरी मोकळेपणाने निघाला असला तरी तो एकटा नाही. तो म्हणतो, मी अजूनही माझी जुनी मधुर ओझी सोबत घेऊन चाललो आहे आणि शपथपूर्वक सांगतो की त्यांच्यापासून सुटका मिळवणं मला अशक्य आहे. पण हे ओझं आहे तरी कसलं? या जुन्या मधुर ओझांचा अर्थ काय असू शकतो? प्रवासातलं सामान, सोबत घेतलेलं अन्न, प्रवासाचा ताण, की मग भूतकाळातील गोड आठवणी? अगदी बरोबर, या आहेत भूतकाळातील गोड आठवणी. व्हिटमन यांच्यासाठी खरं स्वातंत्र्य म्हणजे आपलं मूळ विसरणं नाही, तर आपल्या आठवणींना, आपल्या माणसांना सोबत घेऊन त्यांच्याच शक्तीनं पुढे जाणं आहे. आणि याच स्वातंत्र्य आणि आठवणींच्या संगमातून कवितेचा अंतिम संदेश उलगडत जातो. तो म्हणजे प्रवासातून मिळणारं शहाणपण. थोडक्यात सांगायचं तर हा रस्ता श्रीमंत गरीब सर्वांना समान मानतो. तो नव्या सुरुवातीची संधी देतो. तो असं शहाणपण देतो जे बंदिस्त शाळांमध्ये कधीच मिळत नाही, आणि तो सतत पुढे जाण्याचं म्हणजेच प्रगतीचं प्रतीक आहे. हा तक्ता व्हिटमन यांच्या विचारांना अगदी अचूकपणे मांडतो. बघा, एका बाजूला आहे रस्त्यावर मिळणारी आत्मजागरूकता, इच्छाशक्ती आणि खरं ज्ञान, तर दुसऱ्या बाजूला आहे बंदिस्त जागेतील तीच ती टीका, तक्रारी आणि केवळ पुस्तकी ज्ञान. आणि शेवटी
व्हिटमन यांच्या लोकशाहीवादी विचारांचं सार आपल्याला या रस्त्याच्या प्रतिमेत दिसतं. रस्ता कसलाही भेदभाव करत नाही, तो समाजातील प्रत्येक स्तराला एकत्र आणतो आणि सर्वांना एकाच पातळीवर चालण्याची संधी देतो. आणि जाता जाता व्हिटमॅन आपल्याला एका प्रश्नासोबत सोडून जातात. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला तो खुला रस्ता कोणता असतो आणि तो आपल्याला कुठे घेऊन जाऊ शकतो याचं उत्तर कदाचित त्या प्रवासातच सापडेल. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.